तर मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे माझ्या लहान भावाला दवाखान्यात घेऊन. ते शाळेत गेला आहे, त्याला शाळेतूनच नेतो तिकडं. त्याला मांजर डसलेली ना, त्याच्यामुळे त्याला रॅबिसचं इंजेक्शन द्यायचं आहे. तर चला मग त्याला आपण आता दवाखान्यात घेऊन जाऊ. तर पहा मित्रांनो, आपण आलो माझ्या लहान भावाला शाळेतून न्यायला. त्याला घेऊन आलो आपण पिंपवाडीच्या सारख्या दवाखान्यात. आता इथून इंजेक्शन घेऊन द्यायचं त्याला. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं होतं, मी माझ्या लहान भावाला दवाखान्यात घेऊन गेलो पिंपवाडीच्या. त्याला कॅट बाईटचं इंजेक्शन द्यायचं होतं. आज त्याचं दुसरं इंजेक्शन होतं. आता तिसरं इंजेक्शन 7 दिवसांनी आहे. तर 7 दिवसांनी वापस जायचं तिथं. पण मग इंजेक्शन देऊन आल्यावर मी घरी आलो, जेवण वगैरे केलं. पण थोडी तब्येत आज पण बरी नव्हती माझी. काल तब्येत बरी नव्हती तर मी जिमला गेलो, पण आज जरा ताप आणि त्याची थोडी, त्याच्यामुळे मी झोपलो दुपारी. मग 5ला उठलो तर पप्पा गेले ड्युटीला. पण पप्पाचा ॲक्सिडेंट झाला, पप्पाला लागलं होतं. तर मग घरी आल्यावर पप्पाला दवाखान्यात घेऊन गेलो मी. आणि आपली गाडी पण खराब झाली आहे, तिला पण आता उद्या सर्व्हिसिंगला लावायचं गॅरेजवर. आणि आज लाईट नव्हती म्हणून तुम्हाला काही जास्त दाखवू नाही शकलो मी, कारण की सगळ्या घरात अंधार होता, त्याच्यामुळे काही दाखवता नाही आलं. तर मित्रांनो, भेटू पण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्या आपल्याला आता गाडी पण गॅरेजवर लावायची. पाहू आता किती काम निघतं गाडीचं, कारण की ती खूप डॅमेज झाली आहे आता. तर बघू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.